Welcome student in Abasep Kakade Vidyalay's online class subject Mathematics Standard 6. We studying the 14th chapter Banks and Simple Interest. Here we studying about the calculation of interest. तर आपण या घटकामध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं शिकणार आहोत. मागील तासिकेत आपण बँकेचे अकाउंट आणि त्यांच्यासाठी लागणारे वेगवेगळे कागदपत्र फॅसिलिटीज याची माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. तर अकाउंट होल्डर्स ऑफ बँक्स आर पेड सम अमाऊंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. ऑन द अदर हँड, people who borrow a bank are charged an amount for use of the money loaned to them. Such amounts are called interest. की जेव्हा आपण बँकेत पैसे ठेवतो तेव्हा बँक आपल्याला त्या पैशावरती पैसे ठेवण्यासाठी काही पैसे जास्त देते. आणि तसंच जेव्हा आपण बँकेकडून काही पैसे जर कर्ज म्हणून घेतले तर बँक त्या कर्जासाठी आपल्याला काहीतरी चार्ज लावते, काहीतरी जास्त पैसे आपल्या बँकेला परत करावे लागतात. आणि हे जे आपण जास्त जे पैसे परत करतो किंवा आपण ठेवलेल्या पैशावर बँक जे जादाचे पैसे देते त्यालाच इंटरेस्ट असं म्हटलं जातं, ज्याला मराठीत आपण व्याज असं म्हणतो. तर हे जे इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट आपल्याला पैसे ठेवल्यानंतर तो इंटरेस्ट किंवा कर्ज घेतल्यानंतरचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी एक काहीतरी दर ठरवलेला असतो. द मनी डिपॉझिटेड इन द बँक ऑर मनी लेंड बाय अ बँक टू अ बॉरोअर इज कॉल्ड प्रिन्सिपल. की जेव्हा आपण जी रक्कम बँकेमध्ये ठेवतो किंवा बँकेकडून जी रक्कम आपण लोन म्हणून घेतो त्या रकमेला प्रिन्सिपल असं म्हटलं जातं किंवा मराठीत त्याला मुद्दल असं म्हणतात. तर अ रेट ऑफ इंटरेस्ट % पर ॲनम रिटर्न ॲज PCPA. जेव्हा आपण हे पैसे प्रिन्सिपल घेतो, बँकेकडून कर्ज घेतो किंवा बँकेमध्ये काही पैसे आपण ठेवतो त्यावर मग इंटरेस्ट किती देणार हे बँक ठरवून देत असते. आणि तो इंटरेस्ट % पर ॲनम असा सांगितला जातो किंवा शॉर्टकटमध्ये तो PCPA असा लिहिला जातो. मग यानं काय मिळतं आपल्याला? इट गिव्स द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ड्यू ऑन एव्हरी 100 रुपीज फॉर पिरियड ऑफ 1 year दॅट इज ॲन्युअली. म्हणजे PCPA काय दाखवतं की बँक दर 100 रुपयाला किती रुपये आपल्याला व्याज देणार आहे किंवा आपल्याला बँकेला किती व्याज द्यायचं आहे ते आपल्याला % याच्यामधून कळतं. आणि पर ॲनम याचा अर्थ की दर वर्षाला ते द्यायचं आहे किंवा तो जो काळ आहे तो PCPA या याच्यातून कळत असतो. % पर ॲनम याचा अर्थ होतो की दर 100ला दर वर्षाला अशा पद्धतीनं तो रेट आपल्याला सांगितला जातो. मराठीमध्ये त्याला दसा दशे किंवा दर साल दर शेकडा असं म्हटलं जातं. तर दर साल दर शेकडाचा अर्थ काय? तर दर वर्षासाठी आणि दर 100 रुपयाला किती अशा पद्धतीनं तो इंटरेस्टचा रेट सांगितलेला असतो. आता आपण एक उदाहरण घेणार आहोत. पहा, एक्झाम्पल 1. विनीता डिपॉझिटेड ₹15,000 in a bank for 1 year at an interest rate of 7 PCPA. How much interest will she get at the end of the year? तर या एक्झाम्पलमध्ये विनीता नावाच्या मुलीनं बँकेमध्ये काही रुपये डिपॉझिट केले म्हणजे भरलेले आहेत. ते आहेत 15,000 रुपये आणि ते तिनं एका वर्षासाठी ठेवलेले आहेत. आणि 1 वर्षासाठीचा जो इंटरेस्ट रेट आहे तो आहे 7 PCPA. तर PCPA म्हणजे काय? % पर ॲनम. तर 100 रुपये दर 100 रुपयाला 7 रुपये या दरानं त्यानं पैसे ठेवलेले आहेत. आणि ते एका वर्षासाठी की एका वर्षाला दर 100 रुपयाला 7 रुपये या दरानं तिनं पैसे ठेवलेले आहेत. तर आपल्याला विचारलं की तिला वर्षाच्या शेवटी किती इंटरेस्ट मिळेल, म्हणजे एका वर्षाला तिला किती व्याज मिळेल हे सांगितलेलं आहे. मग आपल्याला एक रेशो दिला आहे की दर 100ला 7 रुपये आणि आपल्याला विचारलेलं आहे दर 15,000ला किती मिळतील. तर आपण जो इंटरेस्ट जो आहे 15,000वरचा तो आपण X मानू. लेट अस सपोज दॅट द इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ ₹15,000 इज X. ऑन प्रिन्सिपल ₹100 द इंटरेस्ट इज 7 रुपीज. जर आपलं
मुद्दल जर 100 असेल तर त्यावर जो इंटरेस्ट आहे किंवा व्याज आहे ते 7 रुपये असणार आहे. तर मग हा जो रेशो आहे आपण घेऊन त्या ठिकाणी 2 प्रकारचे रेशो मांडू शकतो आणि ते सारखेच रेशो असतील आणि त्यावरून आपल्याला मग व्याज काढता येईल. वी शॅल टेक रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल, राईट इट इन 2 फॉर्म्स अँड ऑब्टेन ॲन इक्वेशन. त्यापासून आपण इक्वेशन तयार करू शकतो. ते कसं होईल तर पहा की आपल्याला रेट दिलेला आहे 7 PCPA म्हणजे दर 100ला 7 म्हणजे 7/100 आणि आपण 15,000चा जो इंटरेस्ट आहे किंवा 15,000वर जे मिळणारं व्याज आहे ते आपण एक्स मानलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रकारचे रेशो मिळतात, x/15,000 आणि 7/100 आणि हे इक्वल आहेत कारण जो 7% आपण जे धरलेला आहे इंटरेस्ट रेट त्याच प्रमाणात आपल्याला एक्स मिळणार आहे. 15,000वर किती व्याज मिळणार आहे हे 7/100च्याच प्रमाणात आहेत. त्यामुळं दोन्ही जे प्रमाणं आहेत ते इक्वल आहेत. त्यामुळं आपण या ठिकाणी इक्वलचं साईन देऊ शकतो आणि या ठिकाणी हे इक्वॅलिटी तयार होते, एक इक्वेशन तयार होतं आहे. मग या इक्वेशनमध्ये आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्सची किंमत म्हणजे या ठिकाणी आपलं जो मिळणारा इंटरेस्ट आहे तो असणार आहे. मग एक्सची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूला आपण 15,000 मल्टिप्लाय करू, 15,000 मल्टिप्लाय करू. तसं जर केलं तर आपलं गणित तयार होईल x/15,000 इंटू 15,000 इज इक्वल टू 7/100 इंटू 15,000. पहा असं या ठिकाणी गणित तयार झाले. x/15,000 इंटू 15,000 इज इक्वल टू 7/100 अँड इंटू 15,000. मग या 15,000ला 15,000 जातील, डाव्या बाजूला एक्स राहतील. 15,000 एक 15,000, 15,000 एक 15,000 आणि 1नं जर एक्सला गुणलं तर एक्सच उत्तर येईल आणि 1नं जर एक्सला भागलं तर उत्तर एक्स येईल. त्यामुळे लेफ्ट साईडला आलेत आता एक्स. आता राईट साईडला पहा 100नं जर भाग दिला तर या ठिकाणी याचे शेवटचे 2 झिरो जातील आणि 100चे 2 झिरो जातील. म्हणजे आता खाली उरले 7 गुणिले 150. तर 7 गुणिले 150 हा गुणाकार करूया. 7 0 0, 7 5 are 35, 3 is carried over, 7 1 is 7 plus 3 10. आता या ठिकाणी एक्स बरोबर आले 1050 रुपीज म्हणजे एक्स बरोबर आलेले आहेत 1,050 रुपये. म्हणजे जे व्याज आहे इंटरेस्ट आहे 15,000 रुपयाचा 1 वर्षाचा तो आलेला आहे 1,050 रुपये. सो आन्सर इज विनीता विल गेट ॲन इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,050. Second example is Vilasrao borrowed rupees 20,000 from a bank at a ratio of 8 PCPA. What is the amount he will return to the bank at the end of the year? त्या उदाहरणामध्ये विलासराव नावाच्या व्यक्तीनं 20,000 रुपये बँकेकडून घेतलेले आहेत म्हणजे लोन घेतलेले आहेत. त्यानंतर बँकेनं ते पैसे देताना जो इंटरेस्ट रेट आहे तो ठरवलेला आहे 8 PCPA म्हणजे दर 100 रुपयाला 8 रुपये एका वर्षासाठी. म्हणजे पर्सेंट म्हणजे दर 100ला आणि पर ॲनम म्हणजे दर वर्षासाठी असं 100 रुपयाला 8 रुपये दर वर्षासाठी व्याज ठरवलेलं आहे. व्हॉट इज द अमाऊंट ही विल रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. आपल्याला विचारलं आहे की तो बँकेला किती रक्कम परत करेल. तर बँकेला परत रक्कम किती करावी लागेल, त्याला तर 20,000 रुपये तर परत करावेच लागतील कारण त्यानं 20,000 रुपये घेतलेले आहे. अधिक त्याला ह्या 100ला 8 रुपये या दरानं जे व्याज आहे इंटरेस्ट आहे तो इंटरेस्टसुद्धा जमा करावा लागेल. तर मग तो परत रक्कम किती करेल तर 20,000 अधिक त्या 20,000वर होणारं व्याज. तर आता व्याज आपल्याला काढावं लागेल. मग व्याज काढण्यासाठी काय करूया, interest increases in proportion of the total principal, that is ratio of interest to the principal remains constant. Let us write ratio of interest to the principal in 2 ways and obtain an equation. Let an principal to 20,000 rupees be x rupees. Interest on principal 100 rupees is 8 rupees. तर या ठिकाणी काय आहे की जो इंटरेस्ट येणार आहे प्रिन्सिपलवरती म्हणजे जी मुद्दल घेतली त्यावर जे व्याज येणार आहे ते कशाच्या प्रमाणात असणार आहे की जो व्याजाचा दर ठरवला आहे
इंटरेस्टचा रेट ठरवला आहे त्याच्याच प्रमाणात आपल्याला काय येणार आहे, इंटरेस्ट 20,000 रुपयावरती येणार आहे. तर आपण 20,000 रुपयाचा जो इंटरेस्ट आहे तो ₹X मानलेला आहे. मग 100वर इंटरेस्ट किती आहे, ₹8. तर मग आपल्याला या ठिकाणी 2 रेशो मिळतात की 100ला 8 म्हणजे 8/100 आणि दुसरा रेशो मिळतो की 20,000ला जो इंटरेस्ट मिळणार आहे तो आपण X मानलेला आहे. तर मग या ठिकाणी हे जे 2 रेशो आहेत ते समप्रमाणात आहेत, इक्वल प्रमाणात आहेत आणि त्यामुळं मग या ठिकाणी इक्वलचं साईन येईल आणि इक्वलचं साईन आलं तर या ठिकाणी आपल्याला आता Xची किंमत काढायची आहे. मग Xची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे जे डाव्या बाजूचे 20,000 आहेत ते घालवायचे आहेत. त्यासाठी दोन्ही बाजूंना आपण 20,000नं मल्टिप्लाय करूया. मग एक्झाम्पल होईल X/20,000 इंटू 20,000 इज इक्वल टू 8/100 इंटू 20,000. आता 20,000 एक 20,000, 20,000 एक 20,000. इथं लेफ्ट साईडला राहतील X. आता राईट साईडला पहा, या 100नं 20,000ला भाग दिला त्या ठिकाणी शेवटचे 2 झिरो जातील म्हणजे खाली राहतील 200. तर मग 8 गुणिले 200चा गुणाकार करूया तर 800 800 8 दुने 16. तर या ठिकाणी जो इंटरेस्ट आहे 20,000वरचा एका वर्षाचा तो आहे 1,600 रुपीज. त्याला 1,600 रुपये इतकं व्याज होईल. तर मग त्याला जी रक्कम परत करायची आहे ती पाहूया. अमाऊंट टू बी रिटर्न टू द बँक इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. बँकेला जी रक्कम परत करायची आहे ते आहे प्रिन्सिपल म्हणजे घेतलेली रक्कम म्हणजे मुद्दल आणि व्याज. तर मुद्दल होतं 20,000 आणि व्याज आलेलं आहे 1,600. तर दोन्हींची बेरीज केली तर त्याला बँकेला जी रक्कम परत करायची आहे विलासरावला ती झालेली आहे 21,600. सो इट इज द ॲन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण 2 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. एक्झाम्पल समजलेच असतील. आणखी आपण प्रॅक्टिस सेटसुद्धा याच्यावरचा पाहणार आहोत. तर आजचा तास इथेच थांबवणार आहोत. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. गुड बाय.